अतुल नेहमी कोणत्या ना कोणत्या कामासाठी बाहेरगावी असायचा. म्हणूनच नीरू तिचे सगळे दागदागिने बँकेच्या लॉकरमध्ये ठेवायची. जेव्हा कधी तिला आवश्यकता वाटेल, सणासुदीला वगैरे, तेव्हा ती दागदागिने काढून आणत असे. शिवाय सध्या चोऱ्यामाऱ्यांचे वाढलेले प्रमाण, त्यामुळे उगीचच घरात जोखीम नको म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने तेच योग्य असंही तिला वाटायचं. तिने अतुलला हे काम आठवणीने करायला सांगितलं होतं. संध्याकाळी ऑफिसमधनं येताना अतुलने दागिन्यांचा डबा आणला होता. तो डबा नीरूच्या हातात देत म्हणाला, "हा घे तुझ्या दागिन्यांचा डबा. आता हा गंजलेला डबा आणखी किती दिवस सांभाळत बसणार आहेस कुणास ठाऊक. तसं पाहिलं तर रोज काहीतरी नवीन खरेदी करत असशील, पण हा गंजलेला डबा सोडणार नाहीस. दागिने एखाद्या दुसऱ्या बॉक्समध्ये पण ठेवू शकतेस ना. तुला काय माहिती, इतक्या लोकांमधनं हा असा गंजलेला डबा मी घेऊन येतो ना, तेव्हा माझीच मला लाज वाटते. बँकेतली निम्मी लोक तर ह्या डब्याकडेच रोखून बघत असतात. काय विचार करत असतील ते." चहाचा कप हातात घेऊन अतुल बडबडतच होता. अतुलची बडबड नीरू ऐकत नव्हती असं नाही, तिला सर्व काही ऐकायला येत होतं, पण ती ऐकून न ऐकल्यासारखी करत होती. ज्यावेळी अतुल या दागिन्यांच्या डब्याविषयी बोलत असेल तेव्हा तर ती काहीच मनावर घेत नाही. पण या डब्याविषयी मात्र तिला फार स्नेह होता. हा डबा तिच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्याला लागलेला गंजही तिच्या लक्षात यायचा नाही आणि तिनं कधी त्या लागलेल्या गंजाकडे पाहिले सुद्धा नाही. अतुलने तो डबा बदलण्याबद्दल लाख वेळा सांगितले असेल, पण तरीही नीरूने तो डबा बदलण्याचा विचारही केला नव्हता. ती नेहमीच ऐकून न ऐकल्यासारखी करायची. कधी कधी ऐकून घ्यायची, पण करायची काहीच नाही. तो दागिन्यांचा डबा तिने बदललाच नाही. खरं तर त्या डब्याबरोबर नीरूचं एक न तुटणारं नातं होतं. जेव्हा कधीही ती तो डबा आपल्या हातात घ्यायची तेव्हा तेव्हा तिला आपल्या बाबांच्या स्पर्शाची जाणीव व्हायची. तिला असं वाटायचं जसं काही बाबांच्या कणखर बाहूंनी तिला पकडून ठेवलंय, या दुनियेतल्या प्रत्येक संकटापासून वाचविण्यासाठी. त्यांच्या मजबूत हातांची पकड वाटायची तिला. अशा काही क्षणांच्या सुखासाठीच तर तिला तो डबा कधीच आपल्यापासून दूर जावा असं वाटत नव्हतं.